सर्व क्रिकेट बांधवांचे सहर्ष स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वरिष्ठ खेळाडूचा आदर करायला हवा. नुकतेच निवृत्त झालेल्या अजिंक्य रहाणेचा भारतीय क्रिकेटला टोला. भारताचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतेच क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निवृत्तीखाली भारतीय कसोटी संघ अपराजित राहिला. मात्र त्याला आता भारतीय कसोटी क्रिकेटबद्दल चिंता सतावत आहे. त्यांनी संघातून वरिष्ठ खेळाडूंना वगळण्याच्या आणि संघाच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे. रहाणेने द ओव्हरलॅप क्रिकेट या यूट्यूब चॅनलवर भारतीय कसोटी क्रिकेटच्या भविष्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले, कसोटी क्रिकेटचे चाहते हे खरे क्रिकेटप्रेमी आहेत. गेल्या 2 वर्षात भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये नवीन खेळाडू आले आहेत. मला अजूनही वाटते की कसोटी क्रिकेटला 7 ते 8 वरिष्ठ क्रिकेटपटू आणि 2 ते 3 युवा खेळाडूंची गरज आहे. पण आता आपण जे पाहत आहोत तेही सर्व खेळाडू खरे तर नवीनच आहे. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा उद्देश काय आहे राहण्याचा, तर जुने या कसोटीमध्ये खेळाडू असायला पाहिजेत, पण नवीनवरती जास्त भर दिलेला आहे असं त्यांच्या म्हणण्यात येत आहे. आता जवळपास कोणीही वरिष्ठ खेळाडू शिल्लक राहिलेला नाहीत. कसोटी क्रिकेटला त्यांची गरज आहे. तुम्ही वरिष्ठ खेळाडूचा आदर केला पाहिजे. मला कसोटी क्रिकेटच्या भविष्याची भीती वाटते. म्हणजे आता जो इथून पुढे आपण भारतीय संघ कसोटी क्रिकेट खेळेल तर त्याची भीती वाटते त्यांना. भारतीय संघाच्या बाबतीत सर्व वरिष्ठ खेळाडू एकाच वेळी संघ सोडून जाणे ही एक समस्या बनली आहे, असेही राणेंनी पुढे म्हटले आहे. मागील 2 वर्षात भारताच्या कसोटी संघातून विराट कोहली, रोहित शर्मा आणि अश्विन आणि चेतेश्वर पुजारा यांनी निवृत्ती घेतली आहे आणि आता रहाणेंनी निवृत्ती घेतल्याने भारताची एकंदर उत्तम स्लीप कॉर्डनच पूर्णपणे निवृत्त झाले आहे. रहाणेंनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रेड बॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी फलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणाने नेतृत्वही उत्तम केले. त्याने भारतासाठी 85 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये 12 शतक आणि 26 अर्धशतकाच्या साहाय्याने 5077 धावा केल्या आहेत. रहाणेंच्या नेतृत्वाखाली भारताने 2020-2021 मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणाऱ्या यादीत तो विराट कोहलीनंतर केवळ दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे. सध्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. 15 ऑगस्टपासून श्रीलंका विरुद्ध भारत यांची तर पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या संघामध्ये अनुभवाच्या बाबतीत केवळ रवींद्र जडेजाच हाच वरिष्ठ खेळाडू आहे. ICC कसोटी अजिंक्यपद 2025-27चा भाग असलेल्या या मालिकेत भारत कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, असं सुद्धा तो म्हणाला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर क्रिकेट प्रेमींना शेअर करा. धन्यवाद.